जायलोय मंगळवारीच्या यात्रेला. तुम्ही पण या आमच्या यात्रेला. नमस्कार, मी आहे सविता आणि आम्ही शनिवारी चाललेलो गावी. त्याच दिवशीचाच हा व्हिडिओ आहे, कारण रविवारी आमची मंगळवारीची यात्रा होती, तर त्यासाठीच आम्ही गावी निघालेलो. धीरजदादा आणि सोनालीसुद्धा आलेले. तर सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आवरून गावाकडे निघालो. यात्रा वगैरे झाली आणि सोमवारी थोडा रिकामा वेळ होता आणि आमच्या आई पप्पा वगैरे आलेले. आणि मग कोट आमच्या इथून ना 5 किलोमीटरच आहे. आईलासुद्धा जायचं होतं आणि सोनाली धीरजदादा वगैरे लग्न झाल्यानंतर गेले नव्हते. मग म्हटलं आता चला सगळेजण आहेत आणि काय घरी जास्त काम पण नव्हतं, मंदिरमध्ये सुद्धा जाऊन येऊया. बरेच दिवस झाले आम्ही सुद्धा गेलो नव्हतो. पिल्लूची गाडीमध्ये अशी बडबड चालू होती. कुठे चालली साई? आणि तिला विचारलं कुठं जायचं, ती अशी उत्तरं देत होती. देवीकडं. तर आमच्या इथून मंगळवाडीच्या इथून 5 किलोमीटरवरतीच हे कोट गाव आहे ना, तिथंच हे रेणुका देवीचं मंदिर आहे. तिथंच आम्ही आलेलो. तिथं पोचलो, ओटीचं साहित्य वगैरे घेतलं आईंनी वगैरे. त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरकडे निघालो. तर आज सोमवार होता, त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती, पण काही म्हणजे पडल्या वगैरे भरतात ना, ते काही काम चालू होतं. बरीच थोडीफार लोकं होती. त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या चारी साईडून अशा प्रकारे भंडारा उधळला. तर इथं अशा प्रकारे ना मंदिराच्या चारी साईडनं भंडारा उधळण्यासाठी दिला जातो. आणि जे कोण आपण मंदिरमध्ये जातो ना, त्याच्या अगोदर असं मंदिरच्या चारी साईडून भंडारा उधळायचा आणि नंतर मग मंदिरमध्ये जायचं असतं. तर पिल्लूनं, मी आणि सगळ्यांनीच, आई पप्पा, त्याच्यानंतर आई पण होत्या, सोनाली धीरजदादा, सगळ्यांनी अशा प्रकारे भंडारा उधळला आणि मग आम्ही मंदिरमध्ये गेलो. आणि आज गर्दी जास्त नसल्यामुळे खूप छान दर्शन झालं. मागच्या वेळी आम्ही दसऱ्याच्या वेळी आलेलो तेव्हा खूप गर्दी होती, म्हणजे आम्हाला जास्त वेळ मिनिटभरसुद्धा गाभाऱ्यामध्ये थांबायला भेटलं नव्हतं. पण ह्यावेळी ना अगदी छान दर्शन झालं गर्दी नसल्यामुळे. हे आतल्या गाभाऱ्यातील मी सुद्धा छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतलेला आहे. हे अशा प्रकारे 2 मूर्त्या आहेत रेणुका देवीच्या. तर तुम्ही कोटाला कधी आलाय का, कमेंटमध्ये नक्की कळवा ह्या मंदिरामध्ये रेणुका देवींच्या. तर सौंदतीला जाण्यापूर्वी ना ह्या मंदिरमध्ये येऊन जावं लागतं असं म्हणतात. त्याच्यानंतर ओटी वगैरे भरली आम्ही, आईनंसुद्धा ओटी भरली, नमस्कार केला आणि मग आम्ही मंदिरच्या बाहेर निघालो. बाहेरसुद्धा ना मंदिरच्या परशुरामचं वगैरे मंदिर आहे, मी त्याचा व्हिडिओ बनवला नाही. त्याच्यानंतर इथून कोटावरून निघालो आणि आमच्या इथंच तिथं जवळच पल्याडी बहिरी म्हणून मंदिर आहे ना, आम्ही तिकडं जाणार होतो. ते सुद्धा अगदी जवळच आहे, 3-4 किलोमीटर. तर तिकडं आम्ही गेलो. तर तिथे काही शक्यतो जास्त गर्दी नसते आणि पिल्लूला काय असं मोकळं मंदिर भेटलं म्हणजे तिचं उड्या मारायचं काम चालू होतं आणि तिथं ना आवाज घुमत होता, त्याच्यामुळे ती जास्तच उड्या मारत होती. तर हा आहे मंदिराचा गाभारा. काळभैरीचं मंदिर आहे हे. आतमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही आहे, फक्त पुरुषांना आतमध्ये जाण्यासाठी परवानगी आहे. आम्ही बाहेरूनच नमस्कार केला आणि मंदिरमध्ये ना खरंच खूप शांत वाटत होतं आणि आजूबाजूला इथं ना शेती वगैरे असल्यामुळे अगदी गार वातावरण होतं. बाहेरसुद्धा असं छान त्यांनी मोठा हॉल टाईप केलेला आहे. त्याच्यानंतर काय, पिल्लूला बसायचं होतं तिथे, बेंचेस वगैरे ठेवलेले बसण्यासाठी, तिथं बसायचं होतं. मग काय, तिचे आवाज मंदिरमध्ये घुमत होता म्हणून तिची अशी दंगामस्ती जास्तच चाललेली. आणि मॅडमांनी आमच्या गडिंगलच्या यात्रेमधून हे घड्याळ घेतलेलं आणि ते घड्याळ घातलेलं ते तिला काढायचंच होतं. मग तिला व्हिडिओमध्ये घड्याळ दाखव म्हटलं, ते सुद्धा दाखवायला तयार नव्हती. तिचं घड्याळ वगैरे मंदिराच्या इथं आवारात बसलो आम्ही आणि मग काय घरी जायला निघालो. तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.